आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 16। सर्वात पहिले तरी ते ऑफिस स्किलच्या ॲरोवर इथे क्लिक करायचं आहे आणि हा ॲरो आपल्याला खाली घेऊन जायचा आहे। त्यानंतर या ऑफिस स्किल्सवर क्लिक करा, पुन्हा क्लिक करायचं आहे आणि पाहायचं आहे यामध्ये कोणते नॉलेज चेक दिलेला आहे। तर पाहू शकता हे ब्लॅक कलरमध्ये नॉलेज चेक दिलेला आहे, तर हे सोडवायची आपल्याला गरज नाही। त्यानंतर बघा ऑफिस स्किलच्या या ॲरोवर इथं जायचं आहे आणि याच्यातून हे नॉलेज चेक आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे, तर हे आपल्याला सोडवायचं आहे कारण हे ब्लू कलरमध्ये दिलेलं आहे। त्याच्या अगोदर जे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओज असेल ते सर्व व्हिडिओज आपल्याला पाहून घ्यायचे आहे। हे सर्व सोडवलेलं आहे त्यामुळं हे सर्व ग्रीन शो होत आहे आपल्याला। तर आपल्याला जे महत्त्वाचे नॉलेज चेक आहे तेच मी तुम्हाला सोडून दाखवणार आहोत, ज्याचे मार्क्स आहे तेच। इथून स्टार्ट करा, हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन ॲड करायची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश डॅश टॅबकडे जावे लागेल म्हणत आहे। तर आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जावं लागेल, हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। MS वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठे जाऊन बदलू शकाल म्हणत आहे, तर कलर आपल्याला कोणत्या ठिकाणी जाऊन बदलू शकतो बघा, तर ग्राफिक फील्डमध्ये जाऊन कलर चेंज करू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी डॅश डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा Ctrl+C आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। पुढील इमेजेसपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे म्हणत आहे, तर खालीलपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे बघा, तर ऑप्शन 4 मध्ये दिलेली आहे, ही ग्रीटिंग कार्ड आहे। हॅपी बर्थडे कार्ड हे ग्रीटिंग कार्ड आहे, याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये इथं आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला आता यामध्ये दुसरंसुद्धा नॉलेज चेक दिलेलं आहे, तर कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे ते पहा। पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी होतं, दुसरं नॉलेज चेक आपल्याला गुगल मॅपच्या या ॲरोवर इथं क्लिक करा। याच्या खाली जे दिलेलं आहे हेच आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे, याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, गुगल मॅप्स रूट सजेशन कशाप्रकारे ऑप्टिमाइज करते म्हणत आहे, कशाप्रकारे करते बघा, तर रिअल टाईम ट्रॅफिक ॲनालिसिस वापर करते, हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। या इमेजमध्ये गुगल मॅपची कोणती विशेष क्षमता दाखवण्यात आलेली आहे म्हणत आहे, तर पहिले चित्र पाहून घ्या कोणती क्षमता दाखवण्यात आलेली आहे बघा, तर याचं उत्तर प्रोडक्टिव्ह ट्रॅफिक ॲनालिसिस आहे। ऑप्शन पहिलंच हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला आता नंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 3 दिलेले आहेत सिम्युलेशनचे प्रश्न, तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, सेव्हचा वापर महत्त्वाचा आहे कारण ते तुमचे काम सुरक्षित ठेवण्यास मदत करते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट अबाधित ठेवते, म्हणून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ट्रॅव्हल इंटिनरी नावाने सेव्ह वापरून सेव्ह करा म्हणत आहे। फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला याच्यातून काय करायचं आहे, डेस्कटॉपवर जायचं आहे आणि ते नाव टाकायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा ॲटोमॅटिकच सबमिट होणार आहे ते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चालू करायचं आहे। यामध्ये बघा वर्ड डॉक्युमेंट क्रिएशन फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते। आता कार्ड पर्याय निवडा आणि सर्च बारमध्ये बिग केक बर्थडे कार्ड सर्च करा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे। कार्डवर क्लिक करा। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आणि यातून ते बिग केक बर्थडे कार्डवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा सबमिट होऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्युमेंटचं सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी म्हणजे सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲजवर क्लिक करा। आता ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्यायचा आहे, त्यानंतर त्याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह करा अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनच्या स्कोर्स इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे।
त्यानंतर बघा आपल्याला सेल्फात लर्निंग सोडवायचं आहे. सेल्फात लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सेल्फात लर्निंगचे 7 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या ट्रॅव्हल आयटिनरीमधील इमेज बदला, योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर इमेजवर क्लिक करा, इमेजवर राईट क्लिक करा, पिक्चर चेंज करा आणि इमेज सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. दिलेल्या इमेजमधून फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज बदलण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर स्टाईल आणि फॉन्ट साईज कशातून निवडले जाते बघा, तर कॉलम डी मधून निवडले जाते, या ऑप्शन नंबर डी मधून. तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. डॉक्युमेंट सेव्ह ॲज करण्यासाठी आणि PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करण्यासाठी योग्य स्टेप सिलेक्ट करा म्हणत आहे. तर कोणत्या स्टेप्स आहे बघा, तर याचं उत्तर असणार आहे फाईल टॅबवर क्लिक करा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डाउनलोड ॲज PDF वर क्लिक करा. तर हे ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे. तयार टेम्पलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असतात म्हणत आहे. तर याचं उत्तर काय आहे बघा, तर बरोबर आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ग्रीटिंग कार्डमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, इन्सर्टमध्ये जावं लागेल, आयकॉनवर जा, आयकॉन सर्च करा आणि आयकॉन सिलेक्ट करून इन्सर्ट करायचं आहे. तर ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ग्रीटिंग कार्डमध्ये असणाऱ्या आयकॉनचा साईज आणि कलर आपण बदलू शकतो का म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे, बदलू शकतो. डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर योग्य स्टेप्स कोणत्या आहे बघा, फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्टवर क्लिक करा, PDF एक्सप्रेसवर क्लिक करा आणि फाईलला नाव द्या आणि पब्लिश करा. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला इथे एंड एक्झाम करा. अशा प्रकारे आपलं सेल्फात लर्निंग सोडवणं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपला कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा, तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्यायचं आहे आणि इथं कोणतं नाव टाकायचं आहे, ग्रीटिंग कार्ड. तर हे जे नाव असेल तेच नाव मी इथून कॉपी करतो. तुम्ही टाईप केलं तरी चालेल किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, जसं येईल तसं इथे नाव टाईप करा, जसं आहे तसं. त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्ट साईज 36 मध्ये बदला म्हणत आहे. तर काय करायचं आहे, पहिले तर हॅपी बर्थडे या नावाला सिलेक्शन करून घ्यावं लागेल. फॉन्टमध्ये जा, फॉन्टमध्ये गेल्यानंतर एरियल नावाचा याच्यातून फॉन्ट घ्यायचा आहे किंवा इथंही दिलेला आहे एरियल नावाचा फॉन्ट. त्यानंतर साईज किती करायची आहे, 36. तर साईजमध्ये जा आणि यातून 36 ही साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा, होम टॅब पॅराग्राफ ग्रुप सेंटरचा वापर करून ते अलाइन सेंटरला अलाइन करा म्हणत आहे. तर या नावाला आपल्याला का कुठे न्यायचं, सेंटरमध्ये न्यायचं आहे. तर व्यवस्थित सिलेक्शन करून घ्या या नावाला व्यवस्थित. फक्त त्या नावाला सिलेक्शन करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला सेंटर अलाइनमेंट दिलेलं आहे, तर याच्यातून आपल्याला सेंटर करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँकवर डॉक्युमेंट फाईल ओपन करा म्हणत आहे. तर ब्लँक डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी कशा प्रकारे करू शकतो बघा, फाईल टॅबवर जायचं आहे, न्यू या ऑप्शन्सवर जा, ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे,
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये उजव्या बाजूला सर्वात वरती असलेले ठिकाण जयपूर पिक्चर सिलेक्ट करा आणि इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या सिस्टीममधील इतर कोणत्याही पिक्चरने ते रिप्लेस करा म्हणत आहे. तर या चित्राला पहिले सिलेक्शन करून घ्या. इन्सर्टमध्ये जा, पिक्चरवर क्लिक करा. पिक्चरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणताही एक पिक्चर घेण्यासाठी पिक्चरमध्ये जायचं आहे आणि त्यातून कोणतंही एखादं पिक्चर आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा रिप्लेस झालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. त्यानंतर येस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 10 ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपल्याला सोडवायचे आहे. पहिला प्रश्न बघा, तुमचा मित्र एक की दाबतो आणि ती स्क्रीनवर दिसते व घडण्यासाठी प्रत्यक्षात कोण मदत करत आहे म्हणत आहे. तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही नवा संगणक खरेदी करता पण त्या सिस्टीम सॉफ्टवेअर नाही, तो कसा वाटेल म्हणत आहे. तर तो कसा वाटणार आहे, तर काहीही करू न शकणारे यंत्र आहे ते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. सिस्टीम सॉफ्टवेअरची तुलना मॅनेजरशी का केली जाते म्हणत आहे. का केली जाते बघा, ते संगणकाचे वेगवेगळे भाग एकत्र काम करतात याची खात्री करते. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एका लायब्ररीत ग्रंथपाल नसल्यास काय होईल, हे संगणकात OS नसल्यासारखे कसे आहे म्हणत आहे. तर कशा प्रकारे आहे बघा, तर याचं उत्तर व्यवस्थापित किंवा समजून घेणे कठीण होते, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना डॉक्युमेंट टाईप करत असाल तर दोन्ही सुरळीत चालण्यासाठी काय मदत करते म्हणत आहे. तर काय मदत करते बघा, तर यात आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. कोणते फीचर आपल्याला कमांड टाईप करण्याऐवजी आयकॉन वापरण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे. राणी ईमेल लिहिताना म्युझिक प्लेअरवर क्लिक करते, दोन्ही एकत्र चालवण्यासाठी काय मदत करते म्हणत आहे. तर काय मदत करते बघा, तर ऑपरेटिंग सिस्टीम मदत करते. अली स्कूल प्रोजेक्ट नावाचा फोल्डर उघडतो आणि फाईल्स शोधतो, तो काय वापरतो म्हणत आहे. तर काय वापरत आहे बघा, तर याचं उत्तर फाईल एक्सप्लोरर व फोल्डर हे ते यूज करत आहे. सोहम नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर PC रिस्टार्ट करतो, याला काय म्हणतात म्हणत आहे. तर याला काय म्हटले जाते, तर याला वामबूट म्हटले जाते. स्मार्ट TV रिमोट वापरून YouTube आणि सेटिंग उघडतो, हे कोणते सॉफ्टवेअर सक्षम करते म्हणत आहे. तर कोणते सॉफ्टवेअर सक्षम करते बघा, तर एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम आहे याचं उत्तर. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण स्कोर्स या ठिकाणी आलेला आहे आजच्या डेटमध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 16 कम्प्लिटली सोडवायचा आहे.